नमस्कार मंडळी, कसे आहेत सगळे? मजेत ना? तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत आजच्या रेसिपीमध्ये खमंग असे गुलगुले ही रेसिपी बनवणार आहे। तर मी इथे सर्वात अगोदर 3 ते 4 तास भिजत घातलेली मूग डाळ घेतली आहे। ही रेसिपी बाहेरून एकदम कुरकुरीत आणि आतून मऊ, सोबत गरमागरम चहा मिळालं की याची चवच काही भन्नाट अशी असते। तर सर्वात अगोदर मूग डाळ स्वच्छ अशी धुवून घ्या आणि 3 ते 4 तास पाण्यात भिजत ठेवा। त्यानंतर पाणी पूर्ण काढून डाळ जाडसर वाटून घ्या, अगदी बारीक पेस्ट करू नका। आता त्यामध्ये हिरवी मिरची, आले, लसूण, कोथिंबीर, जिरे आणि चवीनुसार मीठ टाकून मिक्सरमधून पेस्ट काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे मी इथे कोथिंबीर छान अशी निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ अशी धुवून घेतली। आता ह्यामध्ये मी अद्रकचा 1 इंच तुकडा घेतलेला आहे आणि त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून घेतले आहे। तर अशा प्रकारे आता आपल्याला ही पेस्ट मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। तर अशा प्रकारे तुम्ही इथे बघू शकता, थोडीशी जाडसर अशी पेस्ट काढून घ्यायची आहे। त्यानंतर इथे कढई ठेवून घेऊन त्यामध्ये आता तेल टाकून घ्यायचं आहे। तर मी आता मिक्सरमधून काढलेली पेस्ट ह्यामध्ये टाकून घेतली आहे। मिश्रण काढलेलं आता मूग डाळीच्या पेस्टमध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा प्रकारे सर्व पेस्ट ह्यामध्ये टाकून मिक्स करून घेतल्याच्या नंतर थोडंसं मीठ कमी वाटलं असेल तर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे। थोडं मला मीठ कमी वाटलं त्यामुळे मी इथे मीठ टाकून घेतले आणि जे मिक्सरमधून काढून घेतलेली पेस्ट होती परत एकदा मी ते मिक्स करून घेतले आहे। तर मी इथे मिक्सरमधून काढलेली पेस्ट हे 2 वेळेस थोडं थोडं करून ह्यामध्ये टाकून घेतली आहे, कारण तिखटचा अंदाज घेऊन टाकायचा आहे, जेणेकरून जास्त तिखट होऊ नये यासाठी। तर अशा प्रकारे छान असं मिश्रण सगळं मिक्स करून घेतले आहे। आता त्यानंतर मी इथे सर्वात अगोदर कढई ठेवून घेतली आहे। कढई ठेवून घेतल्याच्या नंतर तेल गरम करून मिश्रणामध्ये छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये सोडायचे आहे। मध्यम आचेवर दोन्ही बाजूने सोनेरी रंग होईल तोपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत। तर तुम्हाला इथे प्रश्न पडलेला असेल की हा हात तर जेंट्सचा दिसतोय। तर हो फ्रेंड्स, तर आज माझे फ्रेंड्स माझ्यासाठी बनवत आहेत हे गुलगुलेची ही रेसिपी। तर मिश्रण सगळं काढून दिलेलं आहे, तर ते फक्त तळून देत होते, कारण मला खूपच कंटाळा आलेला। तर मिस्टर बोलले की आज मी बनवतो म्हणून, तर मी त्यांना सर्व मिश्रण काढून दिलेलं आहे। तर अशा प्रकारे ते आता हे गुलगुले बनवत आहेत। तर इथे गोळे सोडून घेतल्याच्या नंतर आपल्याला दोन्ही बाजूने छान असे तळून घ्यायचे आहेत। तर फ्रेंड्स, तुमचेही मिस्टर तुम्हाला असे एखाद्या वेळेस बनवून देतात का, ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर फ्रेंड्स, हे मूग डाळीचे गुलगुले बनवायला अगदी सोपे आहेत आणि घरात उपलब्ध असणाऱ्या मोजक्याच साहित्यामध्ये पटकन तयार होतात। पावसाळ्याच्या दिवसात किंवा संध्याकाळच्या चहाच्या वेळी काहीतरी गरमागरम आणि चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी नक्की करून पहा। तर अशा प्रकारे खुसखुशीत मूग डाळीचे गुलगुले बनवण्याची एकदम सोपी आणि चविष्ट ही रेसिपी नक्की तुम्ही करून बघा। एक छोटीशी तुमच्यासाठी टिप्स, हे गुलगुले बनवता वेळेस खूप पातळ करू नका आणि जाडसर ठेवलं तर ते भज्जे छान फुलतात आणि कुरकुरीत होतात। तर अशा प्रकारे छान असे गुलगुले सर्व बनवून घ्यायचे आहेत आणि गरमागरम गुलगुले चहासोबत आणि हिरवी चटणीसोबत किंवा सॉससोबत खायचे आहेत। तर अशा प्रकारे सर्व गुलगुले बनवून घ्यायचे आहे। छान असे आता झालेले आहेत, आता काढून घ्यायचे आहेत। तर मंडळी, अशा प्रकारे आपले गरमागरम मूग डाळीचे कुरकुरीत गुलगुले एकदम मस्त तयार झाले आहेत। बाहेरून एकदम खमंग आणि कुरकुरीत, तर आतून मऊ आणि चविष्ट असा हा नाश्ता चहासोबत खायला तर एकदमच परफेक्ट अशी रेसिपी आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की करून पहा आणि तुम्हाला गुलगुले कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर मंडळी, गरमागरम चहासोबत हे गुलगुले खाल्ले तर संध्याकाळची मज्जाच काही औरच असते। घरात अचानक पाहुणे आले आणि मुलांना किंवा घरच्यांना काहीतरी चटपटीत खावंसं वाटत असेल तर ही रेसिपी एकदम परफेक्ट अशी आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही रेसिपी बनवण्यासाठी काही खास किंवा महागडे साहित्य लागत नाही। घरात असणाऱ्या साध्या साहित्यापासून असा खमंग नाश्ता तयार होतो। तर मंडळी, तुम्ही ही मूग डाळीची गुलगुल्यांची रेसिपी नक्की करून पहा आणि तुमचे गुलगुले किती कुरकुरीत आणि चविष्ट झाले ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला आजची ही रेसिपी? आवडली असेल तर नक्कीच लाईक करा आणि येणारी रेसिपीज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, पुढील रेसिपी घेऊन। तोपर्यंत धन्यवाद, थँक्यू, बाय बाय।
खूप छान असे मस्त झालेले आहेत भजे. तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा. यम्मी.